का आपल्याला वजायना डेली क्लीन करायला हवा? फेसची स्किन आहे त्यापेक्षा वजायनाची स्किन ही जास्त नाजूक असते आणि त्यामुळे हे टॅल्क आहेत, हे परफ्यूम्स आहेत, हे सगळे वजायनासाठी ॲक्च्युली हानिकारक आहेत. ऐक ना, कशी आहेस? हा प्रश्न आपल्याला दिवसातून कितीतरी वेळा विचारला जातो आणि आपण किती सहज उत्तर देतो, मजेत, मस्त, ठीक आहे, बरी आहे. पण कधी आपण ह्याचा विचार करतो का की खरंच मी कशी आहे? याच विषयावर आज आपल्याला बोलायचं आहे. स्त्रियांचं फिजिकल हेल्थ, मेंटल हेल्थ आणि मोस्ट इम्पॉर्टंटली फिमेल इंटिमेट हायजीन. आपल्या चॅनलचंच नाव आहे लोकमत सखी. तर मी आहे डॉक्टर अनिता चव्हाण, तुमची सखी, तुमची मैत्रीण, जी तुम्हाला पडणाऱ्या वेगळ्या वेगळ्या प्रश्नांची, दिवसभरात जे तुमच्या मनात जे काही काहूर आहेत, जे काही डाऊट्स आहेत, जे काही शंका आहेत, तुम्ही अगदी सहजरित्या मला विचारू शकता आणि ते कुठल्याही विषयावर असू शकतात आणि फिमेल इंटिमेट हायजीनवरही असू शकतात. थोडक्यात म्हणजे इट स्टार्ट्स फ्रॉम क्लोथ्स, की आपण काय कपडे घातले पाहिजेत की जेणेकरून आपलं वजायनल हायजीन मेंटेन राहील. मेनली इंडिया हे हॉट आणि ह्युमिड क्लायमेट आहे. आपल्याकडे तिन्ही त्रिकाळ गरमी हीच असते. त्यामुळे कॉटन क्लोथ्स घातले तर ते ब्रीदिंगसाठी इझी असतं. म्हणजे जसं आपल्याला शरीराला घाम येतो तसं आपल्या इंटिमेट एरियाजला पण घाम येतो आणि तिथे मग ब्रीदिंग हे खूप इम्पॉर्टंट असतं. त्यामुळे ॲटलिस्ट आपल्या क्लायमेटसारख्या कंट्रीमध्ये कॉटन क्लोथ्स घालणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि सेकंडली हे जे कपडे आपण घालतो किंवा अंडरगार्मेंट्स आपण जे घालतो ते क्लीन असणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. जर काही बायकांना वजायनल डिस्चार्ज होतो आणि त्यामुळे त्यांचे अंडरगार्मेंट्स जर वेट होत असतील तर त्यांना ते बदलणं गरजेचं आहे. सेकंडली बऱ्याच बायकांना असं वाटतं की जर एक डिस्चार्ज त्यांना येतो आहे आणि त्या डिस्चार्जचा जर उग्र स्मेल येत असेल तर त्या परफ्यूम्स वापरतात, टॅल्क्स वापरतात तो स्मेल दाबण्यासाठी. पण हे ॲक्च्युली चुकीचं आहे, कारण हा स्मेल कशामुळे होतो आहे, इन्फेक्शन तर नाही आहे, हे आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे. आणि मेन म्हणजे जेव्हा आपण टॅल्क वापरतो, परफ्यूम्स वापरतो, वजायनाची जी स्किन असते ती ॲक्च्युली सेन्सिटिव्ह असते. म्हणजे आपली जी बाहेरची स्किन आहे, फेसची स्किन आहे, त्यापेक्षा वजायनाची स्किन ही जास्त नाजूक असते आणि त्यामुळे हे टॅल्क आहेत, हे परफ्यूम्स आहेत किंवा परफ्यूम डूशेस आहेत, हे सगळे वजायनासाठी ॲक्च्युली हानिकारक आहेत. कमिंग टू डूशेस, म्हणजे वजायनल डूश म्हणजे ॲक्च्युली काय असतं, बऱ्याच बायका वजायनाला आतून क्लीन करतात विथ अ शॉवर और त्याच्यामध्ये काही परफ्यूम्ड मेडिसिन घालून किंवा काही अँटीसेप्टिक मेडिसिन घालून. आणि बऱ्याच बायकांना असं वाटतं की जितकं आपण क्लीन करू तितकं चांगलं. पण ॲक्च्युली हे वाईट असतं, कारण जितकं आपण क्लीन करतो तितकं आपण आपल्या वजायनाचा जो हेल्दी बॅक्टेरिया आहे, मगाशी मी सांगितलं लॅक्टोबॅसिलस, तो ॲक्च्युली आपण वॉशआउट करतो आणि त्यामुळे आपण हेल्दी बॅक्टेरिया वॉशआउट करतो आणि आपण बाहेरचं अनहेल्दी किंवा इन्फेक्शन इंट्रोड्यूस करतो. म्हणजे जसं आपण आपलं स्किन क्लीन करतो डेली, जर आपण एक खूप हार्श साबण वापरला आणि त्याला रब करून 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 जर क्लीन केलं तर आपल्या स्किनवर पण स्क्रॅचेस पडतात. त्याचप्रमाणे वजायना ही इतकी सेन्सिटिव्ह जागा आहे की तुम्ही जर परफ्यूम डूशेस वापरले किंवा अननेसेसरली दिवसातून 3 वेळा 4 वेळा शॉवरनी आतून क्लीन केलं तर ॲक्च्युली तुम्ही तुमच्या वजायनाला जास्त डॅमेज करत आहात हेल्प करण्याच्या अगेन्स्ट. त्यामुळे या दोन्ही गोष्टी ह्या स्ट्रिक्टली नो आहेत. म्हणजे नो शॉवरिंग फ्रॉम इनसाईड, नो वजायनल डूशिंग. म्हणजे वजायनल डूश किंवा शॉवरनी क्लीन करणं हे एक स्ट्रिक्ट नो आहे. आपण डेली वजायना क्लीन करतो, अंघोळ करताना क्लीन करतो, पण वजायना क्लीन करण्याची काय एक स्पेसिफिक पद्धत आहे का? याच्याबद्दल आपल्याला काय माहिती आहे का? खरंच वजायना क्लीन करायची एक स्पेसिफिक पद्धत आहे, कारण वजायना हा नेहमी फ्रंट टू बॅक म्हणजे पुढून पाठीमागे क्लीन करायला हवा. कारण पाठीमागे टॉयलेटचा एरिया असतो. जर आपण बॅक टू फ्रंट क्लीन केलं म्हणजे पाठून पुढे क्लीन केलं तर तो टॉयलेट एरियाचा जो अनहेल्दी बॅक्टेरिया आहे किंवा ते जी घाण आहे ती आपण अननेसेसरीली वजायनामध्ये इंट्रोड्यूस करतो आणि हा एक मेन रिझन आहे की जेणेकरून वजायनल इन्फेक्शन्स होतात. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सेक्शुअल रिलेशन्स. वजायनाला सेक्शुअल रिलेशन्सनंतर क्लीन करणं खूप गरजेचं आहे. आणि हे क्लीन कसं करायचं? बेसिकली हे पाण्याने क्लीन करायचं किंवा माइल्ड सोप घेऊन तुम्ही क्लीन करू शकता. आणि हे व्यवस्थित क्लीन केल्यामुळे सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन्स होत नाहीत. पण ह्याचा प्रेग्नन्सीशी काही संबंध नाही. बऱ्याच बायकांचा हा गैरसमज असतो की व्यवस्थित क्लीन केलं तर प्रेग्नन्सी होणार नाही. पण मेनली व्यवस्थित क्लीन केलं तर STIs किंवा सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन्स होत नाही. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, सगळ्यांनाच हा प्रश्न पडतो की शेविंग करायचं की नाही करायचं, का केस फक्त ट्रिम करायचे
का ते प्रोडक्ट्स वापरायचे की जेणेकरून आपण जस्ट प्युबिक हेअर काढू शकतो किंवा वॅक्स करायचं का? ॲक्च्युली जे केस असतात किंवा जे प्युबिक हेअर असतात वजायनावर ते प्रोटेक्टिव्ह असतात. ते वजायनाला प्रोटेक्ट करण्यासाठी असतात. त्यामुळे अगदीच केस काढण्याची गरज नसते. जर तुम्ही कम्फर्टेबल असाल तर आयडियली फक्त हे केस छोटे 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 कापले किंवा ट्रिम केले तर ते इनफ आहे. पण जर तुम्हाला हायजीनची खूपच जास्त गरज वाटते किंवा काळजी वाटते तर तुम्ही हे रेझर पण वापरू शकता. पण यात खूप महत्त्वाचं आहे की प्रत्येक वेळेला वेगळा रेझर वापरला गेला पाहिजे. रेझर वापरताना तो फक्त वजायनासाठी वापरला गेला पाहिजे. नाहीतर बऱ्याच बायका काय असतात की हातावरचे केस, पायावरचे केस ते पण त्याच रेझरनी काढतात आणि वजायनाचे केसही त्याच रेझरनी काढतात. आणि मग अनफॉर्च्युनेटली जर तुम्हाला हातावर पायावर काही इन्फेक्शन्स असतील तर ते वजायनाला ट्रान्समिट होतात. आणि थर्डली वॅक्सिंग हे जे करतात ते बाहेर पार्लर्समध्ये केलं जातं आणि ते पार्लर्सचं हायजीन ते किती मेंटेन करतात किंवा ते जे प्रोडक्ट्स तुमच्यासाठी वापरले जातात त्याच्यामुळे ते कधीकधी एकाला दुसऱ्याचेही वापरले जातात आणि ह्याच्यामुळेही बरेच इन्फेक्शन्स होतात किंवा स्किन इरिटेशन होतं. जसं मी म्हटलं की वजायनाचं जे स्किन आहे ते खूप सेन्सिटिव्ह आहे आणि हे स्किन जर तुम्ही हार्श केमिकल्स वापरले तर त्याला डेफिनेटली हार्म होऊ शकतो. ते इरिटेट होऊ शकतात आणि मग तुम्हाला म्हणून बऱ्याच बायका मला सांगतात की वॅक्सिंग केल्यावर 2-3 दिवस त्यांना खूप अनकम्फर्टेबल वाटतं. तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला अवॉइड करायच्या असतील तर बेस्ट आहे की जस्ट आपलं जे प्युबिक हेअर आहे ते ट्रिम करा. जास्त काही करायच्या भानगडीत पडू नका. आज आपण वजायनल हायजीनबद्दल बोललो. आपण बरेच विषय आणि बरेच मुद्दे मी ह्यात मांडण्याचा प्रयत्न केला. पण तरीही तुमच्या मनात आणखीन काही प्रश्न असतील जे तुम्हाला संकोच वाटत असेल की मी कुणाला विचारू, कसे विचारू, मैत्रिणीशी डिस्कस करू का, तर मी आहे ना तुमची सखी. तर या लोकमत सखीवर तुमचे कमेंट्स घाला. तुमचे काही प्रश्न असतील ते तुम्ही मला सांगा आणि आपण या शंकांचं निरसन नक्की करू.